नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 11वी फिजिक्सचं 4th चॅप्टर लॉज ऑफ मोशनचा अभ्यास करत आहोत आणि हा आजचा आपला 6वा व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फोर्सेसचे दोन प्रकार, कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस हे दोन प्रकार बघायचे आहेत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण फोर्सेसचे 4 प्रकार पाहिलेले आहेत. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि वीक न्यूक्लिअर फोर्स. तर आपल्याला माहीत आहे की जगातले सगळे फोर्सेस हे त्या 4 पैकी कोणत्या तरी एका प्रकारामध्ये मोडतात. या फोर्सेसचे आणखी आपण 2 प्रकार करू शकतो, कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. काय असतात कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस? तर त्यांच्या नावामध्येच त्याचा अर्थ आहे. कॉन्टॅक्ट फोर्सेस म्हणजे काय? द फोर्सेस विच अराइज ड्यू टू डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्ट बिटवीन इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट्स आर कॉल्ड ॲज कॉन्टॅक्ट फोर्सेस. म्हणजे जेव्हा 2 वस्तूंमध्ये फोर्स असतं आणि हे फोर्स 2 वस्तूच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमुळं, 2 वस्तू एकमेकांच्या संपर्कात असतात, एकमेकांच्या टचमध्ये असतात, तेव्हा त्याच्यातून जे फोर्सेस तयार होतात त्यांना म्हणतात कॉन्टॅक्ट फोर्सेस. ऑल कॉन्टॅक्ट फोर्सेस आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इन नेचर अरायझिंग ड्यू टू सम डिफॉर्मेशन. म्हणजे जगातले जेवढे काय कॉन्टॅक्ट फोर्सेस आहेत ते सगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक या प्रकारातलेच असतात. म्हणजे 4 प्रकार जे आपण पाहिलेले आहेत, हे जे 4 प्रकार आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तर कॉन्टॅक्ट फोर्सेस हे ह्या दुसऱ्या प्रकारातले असतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्समध्ये ते येतात. म्हणजे कॉन्टॅक्ट फोर्सेस ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये कॉन्टॅक्ट फोर्सेस नसतात, किंवा स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स किंवा वीक न्यूक्लिअर फोर्स यामध्ये कॉन्टॅक्ट फोर्सेस नसतात. कॉन्टॅक्ट फोर्सेस हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक या कॅटेगरीमध्ये येतात, हे लक्षात ठेवा. कॉन्टॅक्ट फोर्सेसचे काही उदाहरणं आहेत. जेव्हा आपण एखादी स्प्रिंग कॉम्प्रेस करतो किंवा इलॉंगेट करतो, स्प्रिंगला आपण ताणतो, तेव्हा ते कॉन्टॅक्ट फोर्सचं उदाहरण आहे. किंवा अजून दुसरं उदाहरण सांगायचं म्हटलं तर एखादी वस्तू जेव्हा आपण टेबलवर ठेवतो तेव्हा त्या वस्तूचं वजन, वेट, ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या वस्तूवर पडतं. त्याचवेळी न्यूटनच्या 3ऱ्या नियमानुसार ती वस्तू, ते सरफेस, ज्या सरफेसवर आपण ती वस्तू ठेवलेली आहे ते सरफेस त्या वस्तूवरती उलट दिशेला रिॲक्शन फोर्स लावतं. तर हे जे वेट म्हणजे ॲक्शन फोर्स आहे आणि नॉर्मल रिॲक्शन म्हणजे हे रिॲक्शन फोर्स आहे, हे कॉन्टॅक्ट फोर्सेसेस आहेत. कारण या ठिकाणी पहा, हे खालचं सरफेस आणि ती वस्तू दोन्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, म्हणून हे कॉन्टॅक्ट फोर्सेस आहेत आणि बेसिकली हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहेत, हे लक्षात ठेवा. तिसरं उदाहरण पहा, जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूवरती कोलाईड होते. म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी एक्स हा ऑब्जेक्ट वाय ह्या ऑब्जेक्टवर कोलाईड झाला, तर न्यूटनच्या 3ऱ्या नियमानुसार ते एकमेकांवरती ॲक्शन रिॲक्शन फोर्सेस लावतात. तर हे फोर्सेससुद्धा कॉन्टॅक्ट फोर्सेस आहेत, कारण दोन्ही वस्तू एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, संपर्कामध्ये आहे. किंवा फोर्स ऑफ फ्रिक्शन हे सुद्धा कॉन्टॅक्ट फोर्स आहे. जेव्हा एखादं व्हेइकल रोडवरून जात असतं तेव्हा टायरमध्ये आणि रोडमध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन असतं. हे कॉन्टॅक्ट फोर्स आहे, कारण ते टायर, त्या व्हेइकलचं टायर आणि तो रोड हे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, म्हणून त्यांना कॉन्टॅक्ट फोर्सेस म्हणतात. किंवा अजून एक उदाहरण बघा, जेव्हा एखादी वस्तू आपण स्ट्रिंगच्या सहाय्यानं लटकावून ठेवतो तेव्हा त्या वस्तूचं वेट, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे डाऊनवर्ड डायरेक्शनला ॲक्ट होत असतं. त्याचवेळी न्यूटनच्या 3ऱ्या नियमानुसार त्या ठिकाणी एक रिॲक्शन फोर्स असतं, ते असतं टेन्शन इन द स्ट्रिंग. वेट इज ॲक्शन फोर्स, टेन्शन इज अ रिॲक्शन फोर्स. दिस फोर्सेस आर कॉन्टॅक्ट फोर्सेस बिकॉज दॅट स्ट्रिंग अँड दॅट बॉडी दे आर इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर. तर हे झालं कॉन्टॅक्ट फोर्सेसबद्दल. आणि दुसरा प्रकार आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. तर त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ आहे. नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस म्हणजे काय? द फोर्सेस विच कॅन ॲक्ट विथ ऑर विदाउट डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्ट बिटवीन इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट्स आर कॉल्ड ॲज नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. म्हणजे जेव्हा 2 वस्तूमध्ये संपर्क नसला, प्रत्यक्ष त्या 2 वस्तू एकमेकांच्या टचमध्ये नसल्या,
तरीसुद्धा त्यांच्यावरती जेव्हा फोर्स ॲक्ट होतं तेव्हा त्याला नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस म्हणतात. उदाहरणार्थ ऑल फंडामेंटल फोर्सेस दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स दे आर नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. म्हणजे जे 4 प्रकार आपण पाहिलेले आहेत बघा. तर ह्या 4 प्रकारामध्ये पहिला जो प्रकार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सेसचे जेवढे उदाहरणं आहेत ते सगळे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेसचे आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिकमध्ये काही फोर्सेस हे कॉन्टॅक्ट फोर्सेस आहेत, काही नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस आहेत. स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि वीक न्यूक्लिअर फोर्समध्ये हे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस आहेत. तर अशा पद्धतीने काही फोर्सेस कॉन्टॅक्ट फोर्सेस असतात, काही नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस असतात. नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेसचे उदाहरणं बघा. जेव्हा 2 मॅग्नेट आपण एकमेकांजवळ ठेवतो आणि दोन्ही नॉर्थ पोल आपण एकमेकांकडे धरतो तेव्हा ते एकमेकांना रिपेल करतात, त्यांच्यामध्ये रिपल्शन असतं. आणि ते 2 मॅग्नेट एकमेकांपासून दूर जातात, त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ रिपल्शन असतं. हे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. म्हणजे या ठिकाणी 2 मॅग्नेटचा प्रत्यक्ष संपर्क नाही, दोघांमध्ये गॅप आहे, दोघांमध्ये स्पेस आहे, तरीसुद्धा त्यांच्यामध्ये ते फोर्स आहे. आणि इव्हन समजा ते 2 नॉर्थ पोल आपण एकमेकांना टच केले तरीसुद्धा ते एकमेकांना रिपेल करतात. म्हणजे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेसचं वैशिष्ट्य असं आहे की ते एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असले तरी ते फोर्स असतं आणि एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये नसले तरी त्यांच्यामध्ये ते फोर्स असतं. आपल्याला माहीत आहे की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जमध्ये अट्रॅक्शन असतं, हे सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे. ह्या दोघांमध्ये कॉन्टॅक्ट नसला तरीसुद्धा ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात आणि एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आणले तरीसुद्धा ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात. म्हणजे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेससाठी दोघांचा कॉन्टॅक्ट पाहिजेच असं नाही. कॉन्टॅक्ट असला तरी ते फोर्स असतं, कॉन्टॅक्ट नसला तरी ते फोर्स असतं. 2 पॉझिटिव्ह चार्जेस असतील तर त्यांच्यामध्ये रिपल्शन असतं. इथं 2 चार्जेसचा प्रत्यक्ष संपर्क नाही तरीसुद्धा त्यांच्यामध्ये ते फोर्स आहे. या ठिकाणी दोन्ही निगेटिव्ह चार्जेस असतील तरीसुद्धा त्यांच्यामध्ये रिपल्शन असतं. आपल्याला माहीत आहे की अर्थ आणि मून यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. या ठिकाणी अर्थ आणि मूनचा कॉन्टॅक्ट नसतो तरीसुद्धा त्यांच्यावरती ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं आणि त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळंच तो चंद्र पृथ्वीभोवती सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असतो, म्हणून ते नॉन कॉन्टॅक्ट फोर्स झालं. नाव वी विल सी द डिफरन्स बिटवीन कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. दोघांमधला फरक आपण बघू. कॉन्टॅक्ट फोर्सेस ॲक्ट ओनली व्हेन देअर इज डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्ट बिटवीन इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट्स. कॉन्टॅक्ट फोर्स कधी ॲक्ट होतं? जेव्हा त्या 2 वस्तू प्रत्यक्ष एकमेकांच्या संपर्कात असतील तेव्हा. त्या 2 वस्तू जर एकमेकांपासून दूर धरल्या तर त्यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट फोर्स काम करत नाही. याच्या उलट नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस ॲक्ट इवन वेन देअर इज नो डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्ट बिटवीन इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट्स. म्हणजे 2 वस्तूंमध्ये प्रत्यक्ष संपर्क असो किंवा नसो, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स हे ॲक्ट होतं. म्हणजे 2 मॅग्नेट एकमेकांना टच केले तरी त्यांच्यामध्ये फोर्स असतं, ते एकमेकांना टच नाही केले, एकमेकांपासून काही अंतरावर ठेवले तरीसुद्धा त्यांच्यामध्ये फोर्स असतं. दुसरा फरक असा आहे, ऑल कॉन्टॅक्ट फोर्सेस आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इन नेचर. जेवढे कॉन्टॅक्ट फोर्सेस आहेत ते कंपल्सरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रकारामध्येच येतात. जे 4 आपण प्रकार पाहिले त्यातला दुसरा प्रकार इलेक्ट्रोमॅग्नेटिक, त्याच्यामध्येच हे कॉन्टॅक्ट फोर्सेस येतात. आणि या उलट फंडामेंटल फोर्सेस, ऑल फंडामेंटल फोर्सेस दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स, वीक न्यूक्लिअर फोर्स आर नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. म्हणजे अर्थ आणि मून यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट नसतो तरी ते फोर्स ॲक्ट होतं. समजा ते 2 प्लॅनेट्स किंवा अर्थ आणि मून एकमेकांच्या जवळ आले तरी त्यांच्यामध्ये ते फोर्स असणार आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स म्हणजे 2 मॅग्नेट दूर धरले तरी त्यांच्यामध्ये फोर्स असतं, जवळ धरले तरी त्यांच्यामध्ये फोर्स असतं, म्हणजे नॉन कॉन्टॅक्ट आहे. स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स, वीक न्यूक्लिअर फोर्स हे सुद्धा नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस आहेत. म्हणजे न्यूक्लिअर फोर्स आपल्याला माहिती आहे की न्यूक्लियसच्या आतमध्ये जे पार्टिकल्स असतात, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, ते एकमेकांच्या टचमध्ये असले तरी फोर्स असतं, नसले तरी ते फोर्स असतं. वीक न्यूक्लिअर फोर्सच्या बाबतीत सुद्धा तसंच म्हणता येईल आपल्याला. म्हणजे जे कॉन्टॅक्ट फोर्सेस आहेत की मी तुम्हाला सांगितलं की एखादी वस्तू खाली टेबलवर ठेवली तर ॲक्शन रिॲक्शन, जेव्हा हे त्या 2 वस्तू एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात तेव्हाच हे कॉन्टॅक्ट फोर्स असतं. आणि कॉन्टॅक्ट फोर्सेस हे सगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रकारामध्ये येतात. तर अशा पद्धतीने आपण आज कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेसबद्दल शिकलो आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.